समजा इथून तुम्हाला मुंबईला जायचं आहे आणि मुंबईहून तुम्हाला गोव्याची फ्लाईट पकडायची आहे, तर तुम्ही काय करा? स्वतः ड्रायव्हिंग करत मुंबईपर्यंत जाल का एखादा ड्रायव्हर सोबत घेऊन त्याला कार चालवायला द्याल? डेफिनेटली ड्रायव्हर सोबत घ्याल, जेणेकरून तुम्ही मागे आरामशीर बसू शकता, पाहिजे तेव्हा झोप घेऊ शकता, विश्रांती घेऊ शकता, आजूबाजूचं सौंदर्य बघू शकता, फोन कॉल अटेंड करू शकता किंवा फोनमध्ये फेसबुक व्हॉट्सअप जे काही तुम्हाला बघायचं ते बघू शकता, व्हिडिओ बघू शकता. परंतु तुम्ही स्वतः ड्रायव्हिंग केली तर तुम्हाला फोकस्ड राहावं लागेल आणि रस्त्यावर स्ट्रेट बघावं लागेल, तुम्हाला आजूबाजूचं काही सौंदर्य बघता येणार नाही आणि तुम्ही फोकस राहून सिग्नल पाडणं वगैरे सगळं करावं लागेल. आणि तरीही समजा कोणी अचानक मध्ये आला तर अपघात व्हायचे चान्सेस असतात. परंतु तुम्ही मागे बसलात तर आरामशीर जर्नी होईल आणि तुम्ही मुंबईहून आरामशीर फ्लाईट पकडून गोव्यापर्यंत पोहोचू शकता. आता इथं येतो म्युच्युअल डिस्ट्रीब्युटर जो असतो म्युच्युअल फंडचा, त्याचा रोल. तो अगदी तुमच्या फायनान्शियल जर्नीमध्ये ड्रायव्हरचं काम करत असतो. त्याला राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यास असतो, मार्केटचा अभ्यास असतो आणि त्याचा स्वतःचा म्युच्युअल फंडचा अभ्यास असतो. त्यामुळे तो तुम्हाला व्यवस्थित गाईड करून तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत, तुमच्या गोलपर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचवू शकतो. म्हणून आता तुम्हाला डिसाईड करायचं आहे, तुम्ही स्वतः जर्नी करणार आहात का एक ड्रायव्हर सोबत तुम्ही फायनान्शियल जर्नी करणार आहात. थँक्यू.